ठाकरे गटाचे आमशा पाडवी शिंदे गटात आता प्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात आमशा पाडवी शिंदे गटात प्रवेश करतील। निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना नंदुरबारमध्ये हा मोठा धक्का मानला जातोय। पक्षप्रवेश नंदनवन या बंगल्यावर होणार आहे। थोड्याच वेळात आमशा पाडवी शिंदे गटात प्रवेश करतील। ठाकरे गटाला हा लोकसभा निवडणुकीच्या आधी एक धक्का मानला जातोय। नंदुरबारमध्ये यामुळे ठाकरे गटाची ताकद कमी होऊ शकते आणि शिंदेंना या माध्यमातून थोडं बळ मिळू शकतं। पाडवी यांच्यासह काही नगरसेवक सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील। त्यामुळे नंदुरबारमध्ये उद्धव ठाकरे यांना हा धक्का मानला जातोय। आणखी माहिती याबद्दल घेऊ आपले प्रतिनिधी वैभव कोरपकडून। वैभव, शिंदेंसाठी किती फायद्याचा ठरू शकतो हा पक्षप्रवेश? नक्कीच, कारण का ज्या पद्धतीनं हळूहळू एक एक आमदार आहे तो एकनाथ शिंदेंना साथ देतोय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची साथ सोडतोय। त्यामुळे जर आपण तांत्रिक दृष्ट्या पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून आकडेवारी आहे ती वाढत चाललेली आहे आणि दुसरीकडे याचा तोटा हा उद्धव ठाकरेंना होतोय, कारण का ही संख्या घटत चाललेली आहे। आपण जर सुरुवातीपासून पाहिलं तर नीलम गोरे असतील विधान परिषदेचे आमदार, मनीषा कायंदे असतील, बजोरिया यांचा पुत्र असेल विप्लव बजोरिया, दराडे असतील आणि एक सरनाईक आहेत आमदार, त्यांनी ह्या सगळ्यांनी विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांची साथ जोडलेली आहे। आता असं जर बघायला गेलं तर आता उरलंय कोण उद्धव ठाकरेंकडे, तर स्वतः उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत। अनिल परब, सुनील शिंदे, सचिन अहिर आणि अंबादास दानवे। आता सध्या विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे उद्धव ठाकरेंकडे आहे। अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत। आता स्वाभाविक आहे की जर आकडेवारी कमी झाली, आमशा पाडवी हे आज थोड्याच वेळात एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करतील, पण त्याच वेळेला अंबादास दानवे यांच्या समोरची देखील हे आहे ते कमी होताना पाहायला मिळत नाहीयेत अडचणी। त्यामुळे विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद हे टिकेल का, हा आता इथे प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। कारण का जी विधान परिषदेची संख्या होती, जे संख्याबळ होतं इतर पक्षांच्या तुलनेत, ते पाहता आता उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 ते 5 आमदार उरलेले आहेत आणि 4 ते 5 आमदारांच्या जोरावर महाविकास आघाडी हे त्यांना विरोधी पक्षनेतेपद ठेवेल का, हा देखील इकडे प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आमशा पाडवी यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरेंच्या अडचणी ह्या थोड्या नाहीत तर थेट विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकतं, अशा इथपर्यंतच्या अडचणी आहेत त्या वाढलेल्या आहेत। आता आमशा पाडवी यांना ज्यावेळेला उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळेला मोठ्या प्रमाणात इतर नेत्यांची देखील नावं चर्चेत आली होती, त्यांची देखील लॉबिंग आहे ती झाली होती। पण आता लक्षात येतं आहे की एक आदिवासी चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांना जे स्थान दिलं होतं, विधान परिषदेवर पाठवलं होतं, मात्र त्यांनीच आता उद्धव ठाकरेंकडे पाठ फिरवलेली आहे आणि एकनाथ शिंदेची साथ दिलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आदिवासी चेहरा म्हणून देखील इकडे मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसणार आहे। म्हणजे एकीकडे विधान परिषदेचं संख्याबळ आणि दुसरीकडे आदिवासी चेहरा, असा डबल फायदा हा एकनाथ शिंदेना होणार आहे, तर तेवढंच नुकसान हे उद्धव ठाकरेंना होताना दिसणार आहे। सौरभ, बरोबर। वैभव, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।